गाईज, आज फायनली आमच्या राजुडाला माझा भाऊ आणि मम्मी घेऊन आले. कारण की आमच्या पाठीशी आहेत स्वामींची शक्ती. त्यामुळे कोणीही काही नाही करू शकणार हे आम्हाला माहिती होतं. त्याचं ऑपरेशनही नाही केलं स्वामींच्या कृपेने. आणि आमच्या राजुड्याला सोडण्यात आलेलं आहे. सोडण्यात म्हणजे स्वतःहून त्यांचा कॉल आला. कालच आणलं त्याला. 6वा दिवस होता काल. मग 6 दिवस त्याला तिथे ठेवला होता. 5 दिवस ठेवला होता. 6व्या दिवशी सकाळीच मम्मीला कॉल आला की तुमचा डॉगी घेऊन जा, त्याचं काय ऑपरेशन आम्ही केलेलं नाहीये. तर मम्मी आणि माझा भाऊ सकाळी त्यांना फोन आला 8 वाजता. तर लगेच जाऊन ते घेऊन आले आणि एकदम सुरक्षित आहे. असं वाटतं त्याला जेवण खाण्याचं थोडं हे झालं, कारण तो घरी आल्यावर तो असा जेवत होता ना, भरपूर त्याला भूक लागलेली आणि त्याला पाणी तर भरपूर लागतं. पाणी आणि जेवण तो असा जेवत होता ना, ते कळून येत होतं की तिथे भेटलंय का नाही भेटलं ते. पण आमचा फायनली राजुडा घरी आला. आम्ही खूप हॅपी. आणि रक्षाबंधनचं ते मेन गिफ्ट झालं माझं. तर मेन गिफ्ट अजून काय पाहिजे. आणि भरपूर खुश आहे आम्ही. माझी मम्मी तर एवढी म्हणजे खुश झाली ना, पप्पांना तर माहितीच नव्हतं. पप्पा कामाला गेले होते, पप्पांना माहितीच नव्हतं. पप्पा आल्यावर पूर्ण त्यांच्या अंगावर खेळत होता तो. एवढा म्हणजे तो सुद्धा एवढा खुश झाला ना, सांगू नाही शकत. आणि मी मम्मीला म्हटलं होतं की मम्मी मला एक व्हिडिओ सेंड कर. तू बोलते पागल झाली आहे का तू, आम्हाला म्हणजे राजुड्याला आणायचं आहे आम्हाला तिकडून, व्हिडिओ नाही करत बसणार आम्ही, तुला येड लागलंय का, असं तसं लागलं. म्हणलं ठीक आहे नको करू व्हिडिओ. बोलते असू दे काय नाही होत, व्हिडिओ काय करायचंय. बोलते सारखे व्हिडिओ करते. म्हणजे मेन काय त्यांचं की त्याला गळ्यात पडला तो अक्षरशः. जसं त्याने माझ्या भावाला बघितलं, तो अक्षरशः एवढा त्या ज्या पिंजऱ्यात त्याला ठेवला होता ना, त्याच्यातून तो एवढा धाड म्हणजे ते आपटल्यासारखा तो करत होता. आणि जसा त्याला सोडला तसा माझ्या भावाच्या मम्मीच्या दोघांना म्हणजे उड्या मारत होता. जे डॉग लवर आहेत ना, त्यांना बरोबर समजेल की ते कसे हे करतात, लाड करून घेतात स्वतःचा पण. आणि आपला तर भरपूरच होतो लाड. ते सुद्धा डॉगी सुद्धा आपला लाड करतात. ते असं करतात ना, ते भरपूर छान वाटतं. आणि आमचा राजुडा तर एवढा क्यूट आहे ना. एकाने मला कमेंट केले, त्याच्यात त्यांनी जो डॉगी फोटो जो शेअर केलाय ना मला कमेंटमध्ये, तो डॉगी ना असं वाटतं की आमचा लहान राजुडा होता जेव्हा जवळजवळ असेल कितीतरी महिन्यांचा, 4-5 महिन्याचा असेल काहीतरी, तेव्हा तो सेम दिसायचा. मला तर असं वाटलं की त्यांच्याकडे कसा काय फोटो आला आमच्या राजुड्याचा. थोडंसं काहीतरी फरक आहे, पण एकदम कार्बन कॉफी जसं काही हे असं. आमच्या राजुड्या आता झाला 2020चा आहे तो, आता 26 चालू आहे. तर झालं 5-6 वर्षाचा, पण भरपूर तगडा आहे, ऍक्टिव्ह. आम्ही त्याला ऍक्टिव्ह बनवला, एकदम ऍक्टिव्ह. आम्हाला एवढंच वाटत होतं की त्याचं ऑपरेशन नाही करायला पाहिजे, आणि ऑपरेशन फायनली नाही केलं, देवाची कृपा. चलो बाय बाय. हेच सांगायचं होतं, कारण मला भरपूर कमेंट्स होतं त्या, भरपूर जणांनी मला सपोर्ट केला चांगला, म्हणून छान वाटलं. सपोर्ट केला आणि कमेंटही चांगल्या, म्हणजे सपोर्टिव्ह, म्हणजे हे वाटत होतं मला, चांगलं वाटलं. नाहीतर काय जण असतात ना, कमेंट वाईट करतात, मग आपण निगेटिव्ह होतो. असं नाही, मला उलट उत्साह येत होता की काय करू, मी काय करू शकते का असं. पण फायनली आमचा राजुडा आलाय, आम्ही खूप हॅप्पी. आणि त्याच्यासाठी पण मी राखी आणली, पण ती नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी राखी आणली. छान राखी आणली त्याच्यासाठी. पण मी दरवर्षीच बांधते त्याला, लग्नाआधीपासून मी त्याला राखी बांधते, एकदम मस्त राखी. आणि मी त्याच्यासाठी पण राखी आणली. चलो बाय 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 बाय.